नागरिकांना गेल्या 4 महिन्यांपासून दरमहा मिळणारं अनुदान हे मिळालेलं नाही। त्यामुळे अशा निराधार व्यक्तींना अनेक समस्यांना तोंड द्यावं लागतंय। अशा अनेक व्यक्तींना या अनुदान रकमेचा मोठा आधार असतो। यातनं ते गंभीर आजारांवरील औषधं आणि वैद्यकीय उपचार घेत असतात। अनुदानाची ही रक्कम 4 महिन्यांपासून न मिळाल्यानं त्यांचं रोजचं जीवन असहाय्य झालेलं आहे। ही रक्कम वाढवून कृपया दुप्पट म्हणजेच दरमहा 3000 करावी अशी मागणी महिला संघटनेनं राज्य सरकारकडे केलेली आहे। आज कलेक्टरना निवेदन देण्यासाठी आलो। आमची सर्वप्रथम मागणी ही आहे की गेले 4 महिने झाले निराधार, विधवा, घटस्फोटिता या महिलांना पेन्शन मिळत नाहीये। लाडकी बहीण योजनेच्या स्वरूपावर त्यांना पण 1,500 रुपये दिले जातात। तर हे जे 1,500 रुपये आहेत ते वाढवून 3,000 रुपये केले पाहिजेत, कारण लाडकी बहीणना आधार असतो आणि या महिला ज्या आहेत विधवा, घटस्फोटिता यांना आधार नसतो। तर सगळ्या महिलांना एकाच पॅरामीटर्स मध्ये आणि एकाच चष्म्याने न बघता निराधार महिला ज्या आहेत त्यांना 3,000 रुपयाची पेन्शन चालू करावी ही आमची सर्वात प्रथम मागणी आहे। 4 महिने झाले निराधार पेन्शन येत नाहीये। लाडक्या बहिणींना 13,000 पोचलेत, पण ह्या आम्ही वयस्कर लोकांना दवाखान्याला पैसे नाहीत ना घरात वापरायला पैसे नाहीये। त्याच्यावर त्यांनी विचार करून आम्हाला आमची पेन्शन द्यावी आणि राहिलेली थकलेली द्यावी आणि 1,500 लाडक्या बहिणींना देतात, आम्हाला पुरत नाही। औषध पाणी वयाच्या मानाने आम्हाला खर्च लागतो, तर 3,000 करावे। मध्य प्रदेशामध्ये आणि कर्नाटकात 3,000 लागू आहे, तर आम्हाला 3,000 पेन्शन द्यावी। नमस्कार, मी प्रियंका नागरे आपल्या मराठी चॅनलवरती तुमचं सर्वांचं स्वागत आहे। संजय गांधी निराधार अनुदान योजना ही अत्यंत महत्त्वाची योजना आहे। महाराष्ट्र सरकारने निराधारांना आधार देण्यासाठी ही योजना सुरू केली आहे। संजय गांधी निराधार अनुदान योजना ही महाराष्ट्र सरकारच्या सामाजिक न्याय आणि विशेष सहाय्य विभागाची योजना आहे। तर प्रत्येक कुटुंबात पात्र कुटुंबातल्या प्रत्येक व्यक्तीला जो लाभार्थी आहे त्यांना 1,500 रुपये दिले जाते। पण अजूनही अनुदानाचे वाटप झाले आहेत, GR आला आहे, पण अद्याप जे लाभार्थी आहे त्यांच्या खात्यामध्ये पैसे जमा झाले नाहीत। त्यासाठी आता संजय गांधी निराधार योजनेचे थकीत अनुदान लवकरात लवकर द्या अशी मागणी होत आहे। 4 महिन्यांपासून थकीत अनुदान तातडीने द्यावे असे महिला संघटनेची मागणी आहे। आपण संपूर्ण माहिती या व्हिडिओच्या माध्यमातून पाहणार आहोत, त्यामुळे शेवटपर्यंत व्हिडिओ नक्कीच बघा। संजय गांधी निराधार अनुदान योजना जे लाभार्थी आहे किंवा जे गरजेचं आहे त्यांना नक्कीच हे पैसे दिले पाहिजे व त्यामध्ये 3,000 रुपयाची वाढ सुद्धा केली पाहिजे अशी मागणी होत आहे। व इथे तर बच्चू कडूंनी सुद्धा आंदोलन मांडले होते रायगडवरती व त्याच्यावरती माननीय देवेंद्र फडणवीसांनी सुद्धा सांगितले आहे की लवकरात लवकर एप्रिलच्या पहिल्या आठवड्यामध्ये निर्णय होणार आहे। तर संजय गांधी निराधार योजनेचे जे लाभार्थी आहे त्यांच्यासाठी अत्यंत महत्त्वाचे अपडेट आहे। तुमचे पैसे आले असतील तर नक्कीच कमेंट बॉक्समध्ये सांगा की तुमचे पैसे आले आहेत व ज्यांना मिळाले नाहीत त्यांनी सुद्धा नक्कीच सांगायचं आहे की कमेंट बॉक्समध्ये कोणाला पेन्शन आले नाहीत व किती महिन्यांपासून पेन्शन आले नाहीत। महत्त्वपूर्ण माहिती आहे। या व्हिडिओला जास्तीत जास्त शेअर करा आणि व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच लाईक करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा। धन्यवाद।